विद्यार्थी मित्रांनो, 5वी नवोदयच्या अभ्यासक्रमावरील या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। 5वीला असणाऱ्या नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवरून नवोदयच्या अभ्यासक्रमाची जी व्हिडिओ सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे, यामध्ये आज आपण दुसरं प्रकरण पाहणार आहोत, पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया। आणि या दुसऱ्या प्रकरणामधील आज आपला स्वाध्याय आहे स्वाध्याय 2.1। लक्षात घ्या, या अगोदरचे स्वाध्याय जर तुम्ही पाहिले नसेल तर त्या सर्व स्वाध्यायाचे किंवा त्या सर्व व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे आणि त्यावर जाऊन तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहू शकता। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, ऋण 1। आता लक्षात घ्या, हे जे चिन्ह आहे संख्येच्या समोर इथे, याला आपण ऋण म्हणतो किंवा वजा म्हणतो, पण जनरली आपण त्याला ऋण म्हणणं योग्य आहे। तर ऋण 1 ला त्यानेच म्हणजे ऋण 1 नेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो। तर गुणाकार काय येतो असं आपल्याला विचारले। ऋण 1 संख्येला ऋण 1 याच संख्येने 100 वेळा जर गुणलं तर गुणाकार काय येईल असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला सोडवण्यासाठी काही चिन्हांचे नियम आहेत, ते आपण अगोदर या ठिकाणी समजावून घेणार आहोत। पण त्यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे की 0 ही जी संख्या आहे याला कोणतंही चिन्ह नसतं। 0 ही धन संख्याही नाही आणि 0 ही ऋण संख्याही नाही। 0ला धन चिन्ह नाही आणि ऋणही चिन्ह नाही। मग 0 वगळता इतर संख्यांना या 2 पैकी एक चिन्ह असतं। अशा प्रकारच्या चिन्हाला आपण धन म्हणतो, धन, आणि अशा प्रकारच्या चिन्हाला आपण ऋण असं म्हणतो, ऋण। तर मग या 2 पैकी एक चिन्ह कमीत कमी संख्येला असतं। मग तुम्ही म्हणाल सर आतापर्यंत आम्ही संख्या अशा पाहिल्या की ज्यांना चिन्हच नव्हतं, ही 7 आहे, तर याचा अर्थ ही 7 म्हणजे ही धन 7 आहे। चिन्ह दिलं नाही याचा अर्थ ती धन संख्या आहे। 10 आहे तर याच्या समोर चिन्ह नाही याचा अर्थ ती धन 10 आहे। 15 आहे तर 15 समोर चिन्ह नाही म्हणजे धन 15 आहे। मग असं जर चिन्ह आहे तर हे ऋण 20 आहे, हे ऋण 23 आहे। मग लक्षात ठेवा, 0 वगळून 0 सोडून इतर सर्व संख्यांना या 2 पैकी एक चिन्ह असतंच। दिलेली संख्या एक तर धन असू शकते, नाही तर मग ऋण असू शकते। आता जर संख्या धन असेल तर मग त्याला असं चिन्ह दिलं असेल अथवा चिन्ह दिलेलं नसेल। समजा 19 लिहिले तर 19च्या समोर चिन्हच नाही म्हणजे समजून जायचं ही धन संख्या आहे। आणि अशा प्रकारे जर चिन्ह दाखवलं या ठिकाणी तर मग ही ऋण संख्या आहे। मग आपल्याला सांगितलं ऋण 1 या संख्येला, ऋण 1 याच संख्येनं किती वेळा गुणायचे? 100 वेळा गुणायचंय। तर मग अशा वेळी गुणाकार काय येणार आहे हे उत्तर आपल्याला काढायचं आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या, 100 वेळा गुणाकार करताना अगोदर आपल्याला संख्यांच्या चिन्हांच्या गुणाकाराचे जे नियम आहेत ते समजणं आवश्यक आहे। तर इथं छोटे आणि सोपे असणारे 4 नियम आपण समजावून घेऊया। बघा, कधीही आपण धनसंख्येला धनसंख्येनंच गुणलं तर उत्तर धनसंख्याच येत असते। धन गुणिले धन बरोबर धनच आहे। नंबर 2, ऋण गुणिले ऋण बरोबर सुद्धा धनच उत्तर येतं। नंबर 3, तिसरा नियम आहे की धनसंख्येनं आपण एखाद्या ऋण संख्येला गुणलं तर उत्तर ऋण संख्या येणार आहे। आणि चौथ्यामध्ये ऋण संख्येने आपण कोणत्याही एखाद्या धनसंख्येला गुणलं तर उत्तर ही ऋण संख्याच येणार आहे, उत्तर ही ऋण संख्याच येणार आहे। याचे उदाहरण आपण थोडक्यात बघू आणि लगेच मग प्रश्नाकडे आपण जाणार आहोत। पहा, पहिलं उदाहरण घेऊ आपण। धन 3 या संख्येला धन 4 या संख्येने गुणलं तर उत्तर, आता पहा अगोदर चिन्हांचा गुणाकार धन गुणिले धन म्हणजे धन, 3 गुणिले 4 म्हणजे 12। ओके। नंबर 2, आता दोन्ही संख्यांचं चिन्ह ऋण जर असेल, संख्या त्याच ठेवूया, फक्त चिन्ह बदलायचं आहे। ऋण गुणिले ऋण बरोबर काय येणार आहे? धन 12। नंबर 3, तिसरा नियम, आता धनसंख्येने ऋण संख्येला जर गुणलं तर उत्तर काय येणार आहे? उत्तर येणार आहे ऋण। यावेळेस पहा, दोन्ही वेळेस उत्तर धन आलं होतं कारण संख्यांचे चिन्ह, दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे होते। धन गुणिले धन उत्तर धन येतं, ऋण गुणिले ऋण उत्तर धनच येतं। पण एक संख्या धन आहे आणि एक ऋण आहे, अशा वेळी उत्तर ऋण येणार आहे। आता ऋण 12 हे उत्तर असणार आहे। आणि जर समजा याच्या उलट चिन्ह केले, पहिली संख्या ऋण ठेवली
आणि दुसरी संख्या धन केली तरी सुद्धा उत्तर आपलं ऋण 12 हेच येणार आहे. तर हे नियम लक्षात ठेवा. या नियमावर आधारित हा प्रश्न आहे आणि उत्तर तर सोपं आहे, फक्त प्रश्न समजणं गरजेचं आहे. चिन्हांचे नियम तुम्हाला कळले पाहिजे. संख्यांना कोणते चिन्ह असतात आणि धनसंख्येनं धनला गुणल्यावर, धनसंख्येनं ऋणला गुणल्यावर 2 ऋण संख्यांचा गुणाकार, हे तुम्हाला माहिती व्हावं यासाठी आपण हे नियम सगळे समजून घेतले. आता पाहूया, ऋण 1 या संख्येला त्याच संख्येने 100 वेळा गुणलं तर ऋण 1 गुणिले ऋण 1. आपण एक काम करत चलूया. पहा, ऋण 1 गुणिले ऋण 1. आत्ताचा नियम काय सांगतो? ऋण संख्येनं ऋण संख्येला गुणलं तर उत्तर काय यायला पाहिजे? अगोदर याचं चिन्ह आपल्याला लिहावं लागेल. ऋण गुणिले ऋण बरोबर उत्तर येतं धन. मग 1ला 1नंच गुणलं, 1 गुणिले 1 बरोबर उत्तर काय येईल? 1च येणार. 1ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर उत्तर 1 येणार. म्हणजे 2 ऋण संख्या, 2 ऋण 1चा गुणाकार धन 1 येतो. आता अजून 1ची संख्या आपण अजून एकदा वाढवूया. ऋण 1 गुणिले ऋण 1, यांचं उत्तर काय येणार आहे? धन 1 येणार आहे. याला परत ऋण 1नं गुणायचं आहे आणि मग आता उत्तर लिहिलं तर काय येतं बघा. ज्यावेळी या 2 संख्यांचा गुणाकार केला होता आपण वरच्या ओळीत, तर धन 1 आला होता. मग यांचा गुणाकार धन 1 येणार आहे. धन 1 गुणिले इथले ऋण 1, तर मग आता उत्तर काय? धन गुणिले ऋण काय सांगतंय बघा. 3 नंबरचं जे चिन्ह म्हणजे सूत्र आहे आपलं, धन संख्या गुणिले ऋण संख्या बरोबर उत्तर येईल ऋण 1. ओके. त्यानंतर आपण जर यांचा गुणाकार 4दा केला, ऋण 1 गुणिले ऋण 1 गुणिले परत ऋण 1 परत गुणिले ऋण 1, तर काय आता उत्तर येणार आहे बघूया. तर ऋण संख्या गुणिले ऋण संख्या म्हणजे धन 1, इथं ऋण गुणिले ऋण म्हणजे धन 1 उत्तर येणार आहे. मग हे धन 1नं इथं इथपर्यंत उत्तर धन 1 आलं होतं. मग या धन 1नं या ऋण 1ला गुणलं तर उत्तर ऋण 1 येणार आहे. हे आता आपण बघितलंय. 3दा ऋण 1 असेल तर उत्तर ऋण 1 येणार आहे. मग ऋण 1 गुणिले परत इथले ऋण 1, मग ऋण गुणिले ऋण म्हणजेच काय येणार? धन 1. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेत चालायची आहे, ज्यावर तुम्हाला आता परीक्षेत अशा प्रकारचे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि तुमचं उत्तर खात्रीनं चुकणार नाही. त्यासाठी बघा, -1 ऋण 1 गुणिले परत ऋण 1 पुन्हा गुणिले ऋण 1 पुन्हा गुणिले ऋण 1 आणि पुन्हा गुणिले ऋण 1. आपण एकदा ऋण 1ची संख्या वाढवली. इथं ऋण 1 2दा घेतले, इथं 3दा घेतलं, इथं 4दा आणि इथं 5दा घेणार आहोत. मग इथं 2दा म्हणजे या ठिकाणी काय होतं? समसंख्येत गुणाकार येत होता. सम पहा, 1 आणि 2 2 संख्या आहे म्हणजे सम आहेत. या 3 संख्या आहे म्हणजे या ठिकाणी विषम संख्येत गुणाकार आपण काढला. विषम संख्या, दिलेल्या संख्या विषम क्रमांकाच्या असताना गुणाकार काय येतो? इथं परत विषम नंतर इथं 4 संख्या आल्या म्हणजे सम आल्या आणि इथं 5 संख्या आल्या म्हणजे विषम आल्या. त्याचं उत्तर बघूया. ऋण गुणिले ऋण म्हणजे धन होणार, परत ऋण गुणिले ऋण म्हणजे धन होणार. मग हे धन गुणिले हे धन म्हणजे उत्तर इथपर्यंत धन आहे. 4 संख्या असताना उत्तर धन येणार आहे. पण धन गुणिले परत ऋण आहे एकदा म्हणजे आता या ठिकाणी उत्तर ऋण 1 येणार आहे. म्हणजे यावरून आपल्या काय नियम लक्षात यायला विद्यार्थी मित्रांनो, ऋण 1 ही संख्या जेव्हा समवेळा दिली, समवेळा म्हणजे 2 वेळा, 4 वेळा, 6 वेळा, 8 वेळा, 10 वेळा, 50 वेळा, 60 वेळा, 100 वेळा, तर त्यावेळेस आपलं उत्तर येणार आहे धन 1. धन 1 येणार आहे. इथं धन 1 आलं, इथं धन 1 आलं. ओके. आता 6 वेळा जर गुणाकार केला असता ऋण 1चा तर उत्तर धन 1 आलं असतं. 10 वेळा केला असता तरी उत्तर धन 1 आलं असतं. 18 वेळा केला असता तरी धन 1 आलं आणि 100 वेळा, याचा अर्थ 100 ही समसंख्या आहे. मग 100 वेळा केलं तरी उत्तर धन 1 येणारे म्हणजे आपलं उत्तर असणारे पर्याय ए. पण अजून एक नियम तुम्हाला या ठिकाणी याच्यातून लक्षात ठेवायचा आहे की ऋण 1 या संख्येला त्याच संख्येने विषम वेळा गुणल्यास, विषम वेळा गुणल्यास याचा अर्थ जर ऋण 1 या संख्येला ऋण 1नंच 101 वेळा जर गुणलं असतं, 101 वेळा गुणलं असतं तर उत्तर ऋण 1 आलं असतं. 103 वेळा जर गुणलं असतं तर उत्तर ऋण 1 आलं असतं. त्यानंतर 201 वेळा जर गुणलं असतं तर उत्तर ऋण 1 आलं असतं. मग या ठिकाणी नियम काय लक्षात ठेवायचा तुम्हाला, ऋण संख्येला काय, ऋण संख्येने पहा, ऋण संख्येला ऋण संख्येने
समसंख्येत गुणलं तर उत्तर काय येणार आहे? धन येणार आहे. आणि ऋण संख्येनं विषम संख्येत गुणलं तर उत्तर काय येणार आहे? ऋण येणार आहे. तर हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे दोन्ही नियम लक्षात ठेवायचे आहेत. इथं आपल्याला ऋण 1ला त्याच संख्येनं 100 वेळा गुणल्यावर काय गुणाकार येईल? तर धन 1 गुणाकार येईल. हे आपण या ठिकाणी समजून घेतलंय. पण परीक्षेत प्रश्न बदलू शकतो. ऋण 1ला त्याच संख्येने 101 वेळा गुणल्यावर काय गुणाकार येईल? तर अशा वेळी गुणाकार मग बी ऑप्शन मध्ये दिलंय -1 यायला पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला? समवेळा गुणाकार जर दिला तर उत्तर धन 1 आणि विषम वेळा गुणाकार दिला तर उत्तर ऋण 1. पण आता दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे धन 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया. चला पहा. एका मोज्यांच्या जोड्यांची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. मोज्यांचे जोडे याचा अर्थ मोजे, याचा अर्थ सॉक्स. मोजे म्हणजे काय? सॉक्स. एका सॉक्सच्या जोडीची किंमत तुम्हाला समजण्यासाठी सॉक्स हा शब्द वापरतो. सॉक्सच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. टोपीच्या किमतीचे दुप्पट आहे. समजा टोपीची किंमत 10 रुपये. मग सॉक्सची किंमत किती झाली? सॉक्सच्या जोडीची किंमत याच्या दुप्पट आहे, याचा अर्थ 20 रुपये झाली. समजा टोपीची किंमत 100 रुपये. तर मग सॉक्सची किंमत याच्या दुप्पट म्हणजे किती व्हायला पाहिजे? 200 व्हायला पाहिजे. ओके. तर ह्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची, टोपीची जी किंमत असणार आहे त्याच्या 2 पट सॉक्सच्या जोडीची किंमत आहे. मग आपल्याला सांगितलं जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 रुपये, मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 आहे, तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडणार आहे? म्हणजे याचा अर्थ प्रश्नात काय विचारलंय? मोज्यांचे 2 जोड आपण घेतले आणि 4 टोप्या घेतल्या तर यांची एकत्रित किंमत किती आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी 5 मोज्यांचे 5 जोडे किती रुपयाला येत आहे? 1250 रुपयाला येत आहे. मग 1250ला 5 ने भाग देऊ. आता 5चा पाडा तर सर्वांना येतोय, तर 5च्या पाड्यात 12 आहेत का? नाही. मग 5चा पाडा 2 पर्यंत म्हणला म्हणजे 10 येणार आहे. आणि 12 मधून 10 वजा केले तर उत्तर आलं 2 खाली. बाकी 2 उरले. 2च्या पुढचा अंक काय घ्यावा लागेल आपल्याला? 5. मग 5च्या पाड्यात 25 आहे, पण पाडा कितीपर्यंत म्हणायचा आहे? 5 वेळा. मग 5 5 25. इथं बाकी 0. पुढं हा 0 येणार आहे खाली. मग या 5च्या पाड्यात हे 0 नाहीत, मग 5चा पाडा 0 पर्यंत म्हणा. 5 0 0. आता बाकी 0 आहे. इथंच बाकी 0 आहे म्हणून 25 भाग करायला असं नाही म्हणायचं. तर या 0ला सुद्धा वरून आलेल्या 0ला आपल्याला 5 ने भागणं गरजेचं असतं आणि 5 ने भागणं गरजेचं आहे. तर 5च्या पाड्यात 0 नाही म्हणून 0चा भाग दिला आणि मग आता बाकी 0 उरली. तर मग आपल्याला काय लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो, की जर सॉक्सची 5 जोड 1250 रुपयांना येतात तर त्याचा अर्थ एक जोड जो आहे, एक जोड किती रुपयाला येतो? एक जोड येतो 250 रुपयांना. सॉक्सचा एक जोड 250 रुपयाला. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या की टोपीची किंमत पहा, म्हणजे सॉक्सची जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या 2 पट आहे. टोपीच्या किमतीच्या 2 पट आहे. मग आपल्याला काय लक्षात येतं या ठिकाणी, की जर सॉक्सच्या जोडीची किंमत 200 तर टोपीच्या जोडीची किंमत 100. ही जर 20 आहे तर ही 10, ही 50 आहे तर ही 25. मग मोज्यांच्या एका जोड्याची किंमत इथं आपल्याला 250 मिळाली. मग एका टोपीची किंमत किती आहे? तर टोपीची किंमत काढण्यासाठी अजून काय करावं लागेल? आता 250ला सॉक्सच्या जोडीच्या किमतीला 2 ने भाग द्या, म्हणजे त्याचे निम्म मिळेल. आणि त्याची निम्म म्हणजे एक टोपी. एका टोपीची किंमत तेवढी असणार आहे. एक टोपी कितीला येते? ते सॉक्सचा एक जोड 250ला येतो. मग एक टोपी कितीला येतं? तर बे उरले म्हणजे या ठिकाणी 0 खाली आले 5, बे 2 4 आला 1, इथं बे 5 10 आणि आता इथं बाकी उरलेलं आहे 0. मग
आता या ठिकाणी टोपीची जी एका टोपीची किंमत आहे 125 रुपये आणि मोज्याच्या सॉक्सच्या एका जोड्याची किंमत 250 आहे. तर आपल्याला काय विचारलंय, मोज्यांच्या दोन जोड्या म्हणून 2 गुणिले एका जोडीची किंमत म्हणजे 2 जोड्याची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, मोज्यांच्या 2 जोड्याची किंमत काढण्यासाठी एका जोडीच्या किमतीला 2 ने गुणलं म्हणजे मोज्यांच्या 2 जोड्याची किंमत मिळणार आहे. मग 2 गुणिले 250 म्हणजे झाले 500. मोज्यांचे 2 जोड 500 रुपयाला मिळणार आहे. आणि 4 टोप्या कितीला पडणार, तर या ठिकाणी एक टोपी आपल्याला 125 रुपयाला पडते. मग 4 गुणिले 125 बघा, 4 गुणिले 125 तर 25 थोड्या वेळ बाजूला ठेवा. 4 गुणिले 100 400 आणि 4 गुणिले 25 100 म्हणजे 4 गुणिले 125 याचं सुद्धा उत्तर येतं आपल्याला 500. 4 गुणिले 125 500 म्हणजे मोज्यांच्या 2 जोड्या 500 रुपयाला मिळतात आणि 4 टोप्या सुद्धा 500 ला मिळतात. मग दोन्ही मिळून आपल्याला 500 अधिक 500 म्हणजे मोज्यांचे 2 जोड आणि 4 टोप्या यांच्यासाठी 1000 रुपये द्यावे लागतील. आणि म्हणून आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आहे, ज्यामध्ये आपल्याला 1000 हे योग्य उत्तर दिलेलं आहे. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 जो आहे, 2 अंकांची बेरीज 8 आहे. 2 अंकांची बेरीज 8 आहे. तर मग कोणकोणत्या संख्यांची बेरीज 8 आहे ती लगेच पहा. 1 अधिक 7 8 आहे. 2 अधिक 6 बेरीज 8. 3 अधिक 5 बेरीज 8. 4 अधिक 4 8. एवढ्या 2 संख्या आहेत की ज्यांची बेरीज 8 आहे. मग पुढं काय सांगितलं बघा, 2 अंकांची बेरीज 8 आहे आणि त्यांचा जर गुणाकार केला ना तर 15 येतो. किती येतो? 15 येतो. मग मला सांगा 1 गुणिले 7 गुणाकार काय येईल यांचा गुणाकार 7 येणार आहे. 2 गुणिले 6चा गुणाकार 12 येतो. 3 गुणिले 5चा गुणाकार 15 येतो. ओके, ह्या त्या 2 संख्या आहेत 3 आणि 5 की ज्यांची बेरीज 8 आहे आणि गुणाकार 15 आहे. मग आपल्याला सांगितलेल्या या वाक्यात सांगितलेल्या 2 संख्या कोणत्या आहेत? 3 व 5 आहेत. 3 व 5 यांची जर बेरीज केली तर 3 अधिक 5 8 आहे आणि यांचा जर गुणाकार केला 3 गुणिले 5 तर 15 आहे. मग आता त्यांच्या उभय पक्षांची म्हणजे रेसिप्रोकल्स, आणि रेसिप्रोकल्स म्हणजे गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्त ही संकल्पना पुढं 7वी 8वी पासून कामाला येते. 7वी पासून पुढे शिकवल्या जाते. पण आपल्याला या ठिकाणी दिलंय रेसिप्रोकल्स यांची बेरीज काय असेल, तर गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल्स उभय पक्ष याचा अर्थ काय बघूया. आता 3 ही जर संख्या आहे तर कोणत्याही संख्येला अपूर्णांकात जर लिहिलं, आता पहा तर छेदामध्ये 1 घ्यावं लागत असतं. अपूर्णांकात लिहिलं तर छेदात 1 घ्यावं लागतं. मग या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाची, वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो, खालच्याला आपण छेद म्हणतो, याच्यामध्ये अंश आणि छेद यांची जागा जर आपण बदलून टाकली तर इथं काय होईल 1/3. मग 3चा गुणाकार व्यस्त किंवा रेसिप्रोकल 1/3 आहे. मग 5चा गुणाकार व्यस्त किंवा रेसिप्रोकल 1/5 आहे. मग 1/3 आणि 1/5 यांची बेरीज काय असं विचारलंय आपल्याला. पहा लक्षात घ्या, प्रश्न काय, 2 संख्यांची बेरीज 8 आहे आणि त्यांचा गुणाकार 15. तर त्या 2 संख्या 3 व 5, मग त्यांच्या उभय पक्षांची म्हणजे त्यांच्या गुणाकार व्यस्तांची, तर 3चा गुणाकार व्यस्त 1/3 आणि 5चा गुणाकार व्यस्त 1/5 यांची बेरीज काय. तर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक हा हे जे प्रकरण आहे हे शिकताना आपल्याला याचे सगळे नियम चांगले तुम्हाला लक्षात येणार आहेत. पण सध्या तुम्हाला माहीत जरी नसलं तरी मी समजावून सांगतोय की या ठिकाणी या अशा संख्यांना पूर्णांक म्हणताय आणि या अशा संख्यांची बेरीज करण्यासाठी त्यांच्या छेदात दिलेल्या संख्या समान असाव्या लागतात, खालच्या संख्या समान असाव्या लागतात. मग समान नाही तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार म्हणजे इथल्या संख्येने, बघा या संख्येने दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंशाला गुणायचं आहे
आणि पहिल्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला गुणायचं आहे. म्हणजे 5 ने 1 ला गुणायचे, 5 गुणिले 1 म्हणजे 5, 3 गुणिले 1 म्हणजे 3 आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे 3 गुणिले 5 जशाल तसं. मग 5 गुणिले 5 अधिक 3 म्हणजे इथं 8 आणि 5 गुणिले 3 म्हणजे 15. आता 8 छेदात 15 हे उत्तर आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे? तर 8/15 हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल सर मग हे असे मांडणे हे कसं काय? हे तर उत्तर चुकलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता छेद लिहिताना अपूर्णांकाला असंही लिहितात आणि असंही लिहितात. मग या ठिकाणी हे असं या ठिकाणी टायपिंग करताना असं करायला जरा कठीण जातं, म्हणून असं टाईप केलं आहे. म्हणजे याचं उत्तर 8/15 पर्याय 1 मध्ये दिलेलं बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 4. एका परीक्षेत आता हाही प्रश्न महत्वाचा आहे. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. आता वाक्य जरा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. पहा, लक्षात घ्या. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. आता 15 गुण जास्त कुणाला मिळाले? तर रमेशला मिळाले. जास्त गुण कुणाला मिळाले? रमेशला मिळाले. याचा अर्थ गुरुदासला गुण कसे मिळाले? कमी मिळाले. कोणापेक्षा कमी मिळाले? रमेशपेक्षा. तर पहिल्या वाक्यात दोन जणांची नावे आली. तर या ठिकाणी रमेश हे एक नाव आलं होतं आणि दुसरं नाव आलं होतं गुरुदास. तर कुणाला जास्त गुण मिळाले? जास्त गुण रमेशला मिळाले. कुणापेक्षा? गुरुदासपेक्षा. किती गुण जास्त मिळाले? तर 15 गुण जास्त मिळाले. मग आता जर समजा गुरुदासला 10 गुण मिळाले तर रमेशला किती गुण मिळाले असते? तर 10 अधिक 15. 10 गुरुदासला जेवढे मिळाले रमेशला त्यापेक्षा 15 जास्त मिळाले. म्हणजे 10 अधिक 15 बरोबर 25 गुण मिळाले. जर समजा गुरुदासला इथं 15 गुण मिळाले असते तर रमेशचे गुण झाले असते 15 अधिक परत 15 म्हणजे 30. मग गुरुदासला जर 50 गुण मिळाले असते तर रमेशला गुण मिळाले असते 50 अधिक 15 बरोबर 65. मग जर गुरुदासला x गुण मिळाले तर आता आपण आतापर्यंत काय केलेलं आहे या ठिकाणी लक्षात घ्या. गुरुदासला जेवढे गुण मिळाले त्यामध्ये 15 मिळवले की रमेशचे गुण मिळतात, हे आपण समजून घेतलं. मग गुरुदासला जर x गुण मिळाले तर रमेशला किती गुण मिळणार आहे? x अधिक 15 गुण मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. मग आता पहिल्या वाक्यात रमेश आणि गुरुदास यांच्यामध्ये गुरुदासला आपल्याला सर्वात कमी गुण मिळाले आणि रमेशला त्यापेक्षा 15 गुण जास्त मिळाले हे सांगितलं आहे. तर गुरुदासला समजा x गुण मिळाले असं आपण या ठिकाणी लिहू. मग रमेशचे गुण झाले x अधिक 15. ओके, हे दिलेल्या पहिल्या वाक्यावरून आपण एवढं लिहून ठेवलेलं आहे. पुढे काय दिलंय पहा. तर लीलाला त्याच परीक्षेमध्ये गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. आता अजून एक जण आहे या परीक्षेमध्ये बसलेली, ती म्हणजे लीला. आणि लीलाला गुरुदासपेक्षाही गुण कमी मिळाले. आता गुरुदासला कमी मिळालेत, रमेशला त्यापेक्षा 15 जास्त मिळालेत आणि लीला ही जी आहे हिला गुरुदासपेक्षा अजून गुण कमी मिळालेले आहेत. मग आता या ठिकाणी जर गुरुदासला 10 मिळाले असते तर लीलाला त्याच्यापेक्षा 7 गुण कमी मिळाले. म्हणजे 10 वजा 7 म्हणजे लीलाला 3 गुण कमी मिळाले. गुरुदासला 100 मिळाले असते तर लीलाला त्यापेक्षा 7 गुण कमी मिळतात. म्हणजे 100 वजा 7 म्हणजे 93 गुण मिळाले असते. मग गुरुदासला आपण x गुण मिळाले असं गृहीत धरलंय. मग आपण काय करायला लागलो? इथं ध्यान द्या, इथं लक्ष द्या समोर स्क्रीनवर. तर गुरुदासला जेवढे गुण मिळालेत त्यातून 7 वजा केले की लीलाचे गुण मिळतात. मग गुरुदासला जर x गुण मिळाले तर लीलाला x वजा 7 गुण मिळाले असं या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार आहे. मग आता हे झाल्या तिघांचे गुण. मग पुढं सांगितलं, आता पुढं काय सांगितलं? जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले. किती मिळाले? 83 गुण. कुणाला? रमेश, गुरुदास, लीला तिघांचे मिळून म्हणजे आपल्याला त्यांच्या गुणांची बेरीज करायला पाहिजे. 83 गुण मिळाले तर गुरुदासला मिळालेले गुण किती आहेत हे शोधायचं आहे. तर अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे? x अधिक 15 रमेशला मिळालेले गुण अधिक x म्हणजे गुरुदासचे गुण अधिक x वजा 7 म्हणजे लीलाचे गुण आणि बरोबर आहे एकूण गुण किती आहे? 83.
ओके, एकूण गुण किती आहे 83. मग यामध्ये आता विद्यार्थी मित्रांनो x अधिक 15 यांची बेरीज x अधिक 15 यांची बेरीज 15x होईल का? 15x होईल का? नाही, हे चुकीचं उत्तर आहे. 15x बेरीज होणार नाही, कारण x हे अक्षर आहे आणि 15 ही संख्या आहे. मग याच्यात या मांडणीमध्ये या ओळीत किती अक्षर आले? 1, हे दुसरं, हे तिसरं. मग याला आपण चल असं म्हणतो, इंग्रजीत त्याला व्हेरिएबल म्हणतो. मग आपल्याला यांना काय करावं लागेल? अक्षर जवळ घ्यायचे आहेत. वर्गात बसल्यानंतर जर तुम्ही भांडणं करायला लागले तर सर काय करतात? जे भांडणं करणारे मुलं आहेत त्यांची एक रांग करून टाकतात, जे अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांची एक रांग करून टाकतात. मग या ठिकाणी आपल्याला तेच करायचं आहे. इथं काय करायचं आहे पहा, जे अक्षर आले त्यांना एकानंतर एक घेतलं आपण, आणि ह्या दोन संख्या होत्या 15 आणि 7 यांना एकानंतर एक लिहिलं आणि पुढं 83 जशाला तसं चाललंय पहा. तर x अधिक x अधिक x, x अधिक x म्हणजे हे एक x होते, हे दुसरे x, हे तिसरे x. x अधिक x अधिक x म्हणजे किती झाले रे? 3x झाले. मग 15 मधून 7 वजा केले, तर 15 मधून 7 वजा केले तर उरले किती? 8. बरोबर किती लिहायचे? 83 जशाला तसे लिहायचे. मग आता आपल्याला किंमत काढायची x ची, कारण गुरुदासला किती गुण मिळाले हे विचारलेलं आहे, आणि x ची किंमत काढायची. तर इथं पुन्हा याच्यात अक्षर आलं, ह्या दोन संख्या आहेत. मग एक संख्या बरोबर चिन्हाच्या अलीकडे एक पलीकडे आहे. मग याला म्हणतात समीकरण. याला गणितामध्ये आपण समीकरण असं म्हणतो. आणि समीकरण सोडवण्याचा नियम आहे की आधी डाव्या बाजूमध्ये अधिक असणारी संख्या उजवीकडं बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेली ती वजा होणार आहे, अलीकडे वजा असणारी संख्या पलीकडे जाऊन अधिक होणार आहे. मग गुणिले असणारी संख्या भागिले होते आणि भागिले असणारी गुणिले होत असते, विरुद्ध क्रिया. हे पास बरोबर चिन्ह जिथे येतं, मग पलीकडची संख्या अलीकडे आली किंवा अलीकडची संख्या पलीकडे गेली तर ती त्या ठिकाणी ज्या क्रियेत आहे त्याच्या उलट्या क्रियेत आपल्याला लिहावं लागत असते. हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग 3x बरोबर काय करायला पाहिजे? आता हे 8 पलीकडे जाणार आहे, मग 8 इथं अधिक होते तर ते पलीकडे जाऊन वजा झाले. 83 मधून 8 वजा केले तर आता उत्तर काय आलं आपलं? 3x बरोबर 83 मधून 8 वजा केले म्हणजे 75 हे उत्तर आलं. मग आता या ठिकाणी 3 ने 75ला इथं गुणिले 3 आहे, उजवीकडे जाऊन काय करणार आपण? भागिले करणार आहे. 75 भागिले 3. मग x आता 75 भागिले 3, तर 75चे 3 समान भाग करा, किती आले? 25. 25 म्हणजे x ची किंमत 25 आहे. याचा अर्थ गुरुदासला त्या परीक्षेत 25 गुण मिळालेले आहेत. आता 25 हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर झालेलं आहे. बी, पर्याय क्रमांक बी, 2 म्हणजे बी. ठीक आहे, चला प्रश्न 5वा अतिशय सोपा दिलाय आपल्याला. 1836 या संख्येतील, पहा लक्षात घ्या, 1836 या संख्येला पाहिजे, या संख्येतील नाही, या संख्येला 17 ने भागले असता येणारा भागाकार कोणता? आता या ठिकाणी 17 ने भाग द्यायचा आहे. कशाला भाग द्यायचा आहे? दिलेल्या संख्येला 1836 या संख्येला 17 ने भागायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण 2 अंक जे आहेत 18ला 17 ने भाग देऊ. 17च्या पाड्यात 18 येतात का? नाही. मग त्यापेक्षा छोटी संख्या काय येते? त्यापेक्षा छोटी संख्या 17 आहे 18 पेक्षा. मग 17 ने 18ला भागताना 17चा पाडा म्हणजे आपल्याला कितीपर्यंत म्हणावं लागेल? 1 पर्यंत. 17 1 17 म्हणजे 18 पेक्षा छोटी संख्या 17 मिळाली. 18 मधून 17 वजा केला म्हणजे 1 हे बाकी आलेली आहे. त्यासमोर आपल्याला 3 हा अंक घ्यावा लागेल. 17 पेक्षा 13 लहान आहेत, 17च्या पाड्यात 13 नाही म्हणून शून्याचा भाग द्यावा लागतो. मग इथं शून्याचा भाग दिला, 13 मधून 0 जात नाही म्हणजे 13 जशाल तसे उरले. पुढं अंक 6 आला. मग या ठिकाणी झाले 36, 136 है ना. 17चा पाढा कुठपर्यंत म्हणला म्हणजे 136 येईल. 17चा पाढा 8 पर्यंत म्हणला 136 येतात. म्हणून 136 मधून 136 वजा केलं तर बाकी 0. मग 17 ने 1836 ला भाग दिल्यास
उत्तर काय येतं तर 108 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। चला अशी सोपे सोपे प्रश्न दिलेत, पण आता प्रश्न 6वा पण आपल्याला महत्त्वाचा दिलाय आत्ताच्या सारखा, पण याला आता आपण जरा थोडं लवकर समजून घेऊ, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो। बरेच प्रश्न आपण बेसिक पासून शिकलेत, त्यामुळं व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे, पण हे सगळं बेसिक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कामाला येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चला, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले। आता पहा, एका परीक्षेमध्ये करीमने रहीमपेक्षा, इथं कोणी गुण जास्त मिळवले? करीमनं। कोणापेक्षा? रहीमपेक्षा। मग रहीमने कमी गुण मिळाले। आता करीमनं रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले। आता मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले आणि तिघांना मिळून 110 गुण मिळाले, तर करीमला किती गुण मिळाले हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या सारखा सेम प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे। इथं आपण पहिल्या वाक्यात जे दोन नाव आपल्याला दिले, पहिला कोण सांगितलं आपल्याला? पहिला सांगितला करीम, दुसरा आहे रहीम आणि तिसरा आहे मदन। करीम, रहीम आणि मदन। तर पहिल्या वाक्याची जर आपण विचार केला तर करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, मग रहीमला समजा गृहीत धरा x गुण मिळाले, तर करीमला किती मिळणार आहे? तर करीमला मिळणारे रहीमपेक्षा 15 जास्त, म्हणजे रहीमच्या गुणांमध्ये आपल्याला 15 फक्त ॲड करायचे, म्हणजे करीमचे गुण मिळाले। मग आता मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळत आहेत, मग रहीमला किती गुण मिळाले होते? x। मग यापेक्षा मदनला 10 गुण कमी मिळतात, म्हणजे त्याच्या गुणांमधून 10 वजा करायचे, म्हणजे मदनचे गुण मिळाले। मग आता तिघांना मिळून 110 गुण मिळाले। तिघांना मिळून म्हणजे यांच्या गुणांची पुन्हा एकदा बेरीज करायची, तर x + 15 अधिक x वजा 10 बरोबर तिघांचे जे गुण आहेत तर 110 आहेत। मग परत एकदा विद्यार्थी मित्रांनो, x आणि x यांना एकानंतर एक लिहू आपण, x अधिक x यांची आपण काय केली? मांडणी बदलली। संख्या आपण जवळ घेणार आणि अक्षर जे आहेत व्हेरिएबल ते आपण जवळ लिहिणार आहोत, बरोबर 110 जशाला तसं। मग x अधिक x म्हणजे या ठिकाणी 3x आणि 15 मधून 10 गेले म्हणजे 5 उरले, मग बरोबर आहे 110 जशाल तसे। मग अधिक 5 उजवीकडे जाऊन काय होणार आहे? वजा 5, म्हणजे 3x बरोबर 110 मधून, आता हा नियम तर आपण शिकलो, अलीकडे अधिक असणारी संख्या पलीकडे गेल्यावर काय होते? ऋण होत असते, वजा होत असते पलीकडच्या संख्येतून। मग हे अधिक 5 पलीकडे जाऊन वजा झाले, म्हणजे 3x बरोबर 110 मधून 5 गेले तर उत्तर आलं 105। मग 3x याचा अर्थ 3 गुणिले x आहे, 3 गुणिले x, गुणिले संख्या पलीकडे गेली, बरोबर चिन्हाच्या तर भागिले होणार, विरुद्ध क्रियेमध्ये जाणारे, म्हणजे 105 भागिले 3। आता 3 ने 105 ला भाग द्या, तर 3 त्रिक झाले 9 आणि 3 5 15, म्हणजे उत्तर आलं 35। आता 35 हे गुण कोणाला मिळाले? तर रहीमला मिळाले। कोणाचे गुण काढायचे? करीमचे काढायचे यावेळी। मग करीमचे गुण किती होते? तर करीमचे गुण होते x अधिक 15, मग रहीमचे गुण म्हणजे x ची किंमत 35 आहे, मग करीमचे जे गुण आहेत, करीमचे गुण x अधिक 15 आहेत, किती आहेत? x अधिक 15, मग 35 मध्ये आपल्याला 15 मिळवायचे आहेत। 35 अधिक 15 म्हणजे 50 गुण करीमला मिळालेले आहेत, आणि 50 गुण करीमला मिळाले म्हणजे पर्याय क्रमांक D हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। आणि या स्वाध्यायातला असाच शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हे स्लाइड मध्ये प्रश्न घेताना मी विसरलो होतो म्हणून मी याला हाताने लिहिलंय, असाच आहे, तसं तर तुम्ही याला सोडवू शकता, पण तुम्हाला अधिक सरावासाठी हाही प्रश्न आपण या ठिकाणी समजावून घेऊ। पहा, एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले। आता कोण आहे तिथं? या ठिकाणी पहा, जोसेफ, पहिल्या वाक्यात कोण सांगितला? जोसेफ आणि अमित हे दोघं जण आहेत, जोसेफ आणि अमित असे नाव लिहून ठेवा। मग परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा किती गुण? 8 गुण कमी मिळाले, म्हणजे अमितला या ठिकाणी जास्त गुण मिळालेले आहेत हे लक्षात घ्या।
मग अमितला x गुण जर मिळाले, अमितला जर x गुण मिळाले तर जोसेफला किती मिळाले? तर जोसेफला त्यापेक्षा 8 गुण कमी मिळाले, म्हणजे x वजा 8 गुण मिळाले. आणि पुढच्या वाक्यात सांगितलं कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. आता तिसरा जो आहे कुमार, हा सर्वात हुशार आहे कुमार, कारण यानं अमितपेक्षा सुद्धा जास्त गुण घेतले. किती गुण जास्त घेतले? 12 गुण जास्त घेतले. म्हणजे कुमारचे गुण झाले x अधिक 12. तर मग या सगळ्यांना म्हणजे तिघांना मिळून 205 गुण मिळत आहेत. मग आता परत आपल्याला तिघांच्या गुणांची बेरीज करायची आहे. x वजा 8 अधिक x अधिक x अधिक 12 आणि बरोबर उत्तर आहे 205. मग काय करणार? या ठिकाणी जे चल आहे त्या चलांची बेरीज करा. x अधिक x अधिक परत x, मग अधिक 12 वजा 8 बरोबर 205. मग काय होणार? x अधिक x अधिक x म्हणजे किती x झाले? 3x. 12 मधून 8 गेले म्हणजे 4 उरले आणि बरोबर 205 जशाला तसे. मग अधिक 4 उजवीकडे गेल्यावर काय होणार? वजा 4. मग 205 वजा 4 म्हणजे आता 3x मधून म्हणजे 205 मधून 4 वजा केले तर 3x बरोबर 201 हे उत्तर आलं. मग x ला गुणिले 3 जे आहे हे उजव्या बाजूमध्ये जाऊन 201 ला काय होणार? भागिले, म्हणजे कोणाची किंमत निघते? x ची. मग आता 3 ने भाग द्या 201 ला, तर 3 सक 18 उरले 2 आणि 2 वर 1 ठेवला तर 3 सत 21. ओके, 3 सत 21. किंवा तुम्हाला असं या ठिकाणी बघा 201 ला आपण 3 सक 18 उरले 2 आणि 3 सत 21 म्हणजे उत्तर आपलं 67 येतं. 3 सत 21 येते 21. उत्तर आपलं येतं 67. आणि म्हणून आपल्याला विचारलंय तर जोसेफला किती गुण मिळाले? आता जोसेफला यापेक्षा किती गुण कमी मिळालेत? 8 गुण. हे x ची किंमत निघाली म्हणजे अमितचे गुण मिळाले. मग जोसेफचे गुण काढायचे तर काय करावं लागेल आपल्याला? x वजा 8 म्हणजे x ची किंमत 67 मधून 8 वजा करा. तर या ठिकाणी 67 मधून 8 वजा केले म्हणजे 59 गुण हे जोसेफला मिळालेले आहेत. जोसेफचे गुण किती आहे? तर 59. आता या ठिकाणी पर्याय मी लिहिलेले नाही, पर्याय तुम्ही चेक करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा आपला स्वाध्याय 2.2 आपण पूर्ण केलेला आहे. हा तुम्हाला म्हणजे पूर्ण स्वाध्याय चांगल्या पद्धतीनं समजावून घेऊन लिहून काढायचा आहे आणि याला 2दा लिहून सराव करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, ज्यामुळं जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण ग्रामीण भागामध्ये आता बऱ्याच ठिकाणी क्लासेस नाही आहे आणि अभ्यासक्रम अशा प्रकारचा अवघड आहे. त्यामुळं अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने शेअर करा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया. धन्यवाद.